काल सप्तकोटीश्वराच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मी इथं होतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी मला निमंत्रित केलं आणि काल त्या कार्यक्रमात असताना त्यांनी इथं या म्हणजे पुतळ्याचं उभारणी केली आहे सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मिळून. आणि मला म्हणले आलं आहे तर सकाळी जाता जाता भेट देऊन जावा. आज मुरगाव या आपल्या ह्याच्यामध्ये आज मला इथे येता आलं. सगळे आपले जाधव साहेब वगैरे आणि आपला किरण कारण CM साहेबांचा काल फार आग्रह होता की किरणच्या इथं जाऊन एकदा तुम्ही तिथला पुतळा बघून जावा आणि म्हणून मी आलो. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांवर सगळ्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे आणि आज इथं आल्यानंतर मराठी माणूस किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेला हिंदू समाज यांना आज भेट देता आली. 4 शब्द एकामेकांचे विचार थोडेफार समजून घेण्याची संधी मिळाली. मला वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. असंच छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या याच्यावर सगळ्यांनी प्रेम ठेवावं आणि हे आम्हाला म्हणजे खरं सांगू इच्छितो की मला कधी एवढं म्हणजे आता गोव्याला तर सगळेजण येतात कारण आपलं म्हणजे सगळ्या इंटरनॅशनल हॉलिडे डेस्टिनेशन आहे म्हणजे आणि पण असं एवढं गोव्यामध्ये छत्रपतींबद्दल आणि मराठी माणूस जो आपण म्हणू तो एवढा गोव्यामध्ये आहे हे खरं म्हणजे कालच्या आणि आजच्या या कार्यक्रमावरनं माझ्या लक्षात आलं. नाहीतर कधी आम्हाला महाराष्ट्रात येणाऱ्यांना असं एवढं आम्हाला कधी जाणवलं नाही की मराठी माणूस पण आपला इथं एवढा म्हणजे गोव्यामध्ये आहे किंवा एवढी भक्ती एवढी श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर गोळेकरांची आहे आणि मला वाटते तेच भरपूर आहे असं म्हणावं लागेल. त्याच्या पलीकडं आणखीन काय मागं. अत्यंत आभारी आहोत राजे शिवेंद्रराजे भोसले की ते खास करून इथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं आले. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना एक आणि उर्बा आली आहे, मोठी मन भरून आलं आहे. आम्हाला येणारी शिवजयंती आम्ही मोठ्या थाटात इथं उत्साहात साजरी करणार आहोत. अशीच कृपा असेच आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचा राजे शिवेंद्र महाराज यांचाही आमच्यावरती असावा. पुढेही त्यांना आम्ही इथं बोलू, सगळा कार्यक्रम करू. जय शिवराय. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.